आज आपण रेशनिंगच्या तांदळापासून वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत जाळीदार असा इथे आपण डोसा बनवलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपल्या या डोशाला रंग किती सुरेख आलेला आहे आणि छान अशी जाळी आलेली आहे. वरून मस्त असा कुरकुरीत आपला हा डोसा तयार झालेला आहे आणि आतून मऊ लुसलुशीत असा हा आपला डोसा आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी इथे आपण एक चटणी आणि बटाट्याची भाजी देखील बनवली आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपल्या या डोशाला रंग किती सुरेख आलेला आहे. अगदी पातळ असा आपला कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. त्यासाठी इथे मी 4 वाट्या इतके रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत. इथे मी जाड रेशनिंगचेच तांदूळ घेतलेले आहेत. आता आपण इथे सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेणार आहोत. इथे मी 4 वाट्या इतके तांदूळ घेतलेले आहेत. त्याच वाटीने आपण इथे उडदाची डाळ देखील मोजून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने पाव वाटी इतकी चणा डाळ घेतली आहे. चणा डाळ टाकल्यामुळे आपल्या या डोशांना रंग देखील छान येतो आणि चव देखील छान लागते. आता त्याच वाटीने अर्धी वाटी इतके मी इथे पोहे घेतलेले आहेत. आपण जे कांदा पोहे खाण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे इथे वापरले आहेत आणि एका आमटीच्या वाटीने हे सर्व साहित्य मी मोजून घेतलेले आहे. यामध्ये मी पाव चमचा इतका मेथीदाणे मी यामध्ये टाकलेले आहेत. आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने मी इथे 1 वाटी इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता आपण इथे उडदाची डाळ एकाच पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घेणार आहोत. परंतु आपण तांदूळ छान 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत, कारण इथे आपण रेशनिंगचे तांदूळ वापरले आहेत आणि भरपूर पाणी टाकून एक 5-6 तास आपण हे सर्व भिजत ठेवणार आहोत. इथे 5-6 तासानंतर उडदाची डाळ मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आणि त्यामध्ये उडदाच्या डाळीतलं थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि छान बारीक वाटून इथे मी डाळ घेतलेली आहे. आपण जे उडदाच्या डाळीमध्ये भिजत ठेवलेलं पाणी होतं तेच पाणी टाकून इथे आपण तांदूळ देखील वाटून घेणार आहोत. इथे आपण दुसऱ्या पाण्याचा वापर करणार नाही, फक्त जे डाळीमध्ये पाणी होतं तेच पाणी आपण इथे वापरलं आहे आणि पुन्हा 8-9 तास हे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. उडदाच्या डाळीतले पाणी टाकल्यामुळे आपले पीठ छान फर्मेंट होते. इथे 8-9 तासानंतर आपले पीठ छान असे डोसे करण्यासाठी तयार झालेले आहे. इथे आपण भाजी करणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये 2 पळी इतकं तेल टाकलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचे जिरे आणि अर्धा चमचा उडदाची डाळ टाकलेली आहे. ते छान परतल्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे. इथे आपल्याला कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पाने देखील मी यामध्ये टाकलेली आहेत. यामध्ये मी भाजीला लागेल इतकं मीठ आत्ताच टाकून घेतलं आहे. त्यामुळे आपला कांदा लवकर असा मऊ होतो. इथं कांदा एक 2-3 मिनटं छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपला कांदा छान असा आपण इथे परतून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो या फोडणीमध्ये टाकणार आहोत. यामध्ये आपण आधीच मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आपला टोमॅटो देखील पटकन मऊ होतो मीठ टाकल्यामुळे. इथे एक 2-3 मिनटं छान असं हे सर्व जिन्नस आपण परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण एक 2-3 मिनटं हे सर्व छान मीडियम फ्लेमवर आपण मस्त असं परतून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की आपला कांदा टोमॅटो छान परतलेला आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. या स्टेजला कोथिंबीर फोडणी टाकली की छान अशी भाजीला चव येते. इथे मी 5-6 बटाटे उकडून घेतलेले होते, ते छान कुस्करून घेतलेले आहेत. आता मस्त असे 1-2 मिनटं छान भाजी परतून घेणार आहोत. आता एक 2-3 मिनटं छान असे आधी सुरुवातीला भाजी परतून घ्यायची. इथे मला भाजी थोडीशी कोरडी वाटत आहे, त्यामुळे मी इथं 2 चमचे इतकं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. आता पाणी टाकल्यानंतर 2-3 मिनटं छान झाकण ठेवून वाफ देऊन घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की आपली डोशांबरोबर खाण्यासाठी मस्त अशी भाजी तयार झालेली आहे.
आता आपण इथे एक उडप्पी स्टाईल चटणी देखील बनवणार आहोत. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 पळी इतकं तेल टाकलं. त्यामध्ये इथे मी एक मोठा चमचा चणा डाळ टाकलेली आहे. इथे आपल्याला चणा डाळ छान खमंग अशी परतून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्या चटणीला छान असा चव येते. इथे तुम्ही बघू शकता की मस्त अशी चणा डाळ मी इथे तेलामध्ये परतून घेतलेली आहे. चणा डाळ परतल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा भरून उडदाची डाळ देखील तेलात परतून घेतली आणि उडदाची डाळ परतल्यानंतर 5-6 इथे मी बेडगी मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेतला. हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्यात 7-8 कढीपत्त्याची पाने टाकून घेतली. त्यानंतर इथे आपण यामध्ये पाववाटी इतकं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. इथे आपण मिरच्या भिजवून घेतल्या नव्हत्या, त्या छान वाटल्या जाव्यात यासाठी आपण यामध्ये पाणी टाकलं. यामध्ये चिमूटभर हिंग, पाव चमचा इतकी मी यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. बेडगी मिरचीमुळे याला कलर येत नाही, त्यामुळे इथे मी 1 चमचाभर इतकी काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे. त्यामुळे या चटणीला छान असा रंग येतो. 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून मंद आचेवर 1-2-3 मिनटं छान असं हे सर्व मिश्रण छान असं शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की 2-3 मिनिटांनंतर यातील संपूर्ण पाणी इथे आटलेलं आहे. इथे आपण ओलं खोबऱ्याचे तुकडे देखील पाववाटी इतके टाकले होते. यामध्ये मी थोडीशी गॅस बंद केल्यावर चिंच टाकली आणि छान अशी बारीक चटणी वाटून घेतलेली आहे. आपलं जे डोशांचं पीठ आहे ते देखील छान फर्मेंट झालेलं आहे. यामध्ये मी चवीप्रमाणे इथे मीठ टाकून घेतलं आणि 2 चमचे इतकी साखर टाकली. साखर टाकल्यामुळे आपल्या डोशांना छान असा रंग येतो. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की मी 1 मिनिटभर छान असं मस्त हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं हे जे मिश्रण आहे ते डोसे बनवण्यासाठी मस्त असं तयार झालेलं आहे. आता इथे गॅसवर मी एक पॅन ठेवला. इथे आपण पॅन छान कडकडीत गरम करून घेणार आहोत. त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं. अशा पद्धतीने केल्यामुळे आपले डोसे तव्याला अजिबात चिकटत नाहीत आणि मस्त असे आपले हे डोसे तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता की मी 1 पळीभर इतकं मिश्रण घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मी हा डोसा पसरवून घेतला आहे. किती पातळ असा हा मस्त छान असा आपला डोसा इथे मी पसरवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की आपल्या या डोशाला जाळी देखील किती छान आलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आता यावर आपण बटर किंवा लोणी काहीही लावू शकतो किंवा काही नाही लावलं तरी देखील चालेल. मी इथे बटर लावलेलं आहे. मस्त असं मी सर्व डोशाला बटर लावून घेतलेलं आहे. यालाच आपण इथे लोणी डोसा देखील म्हणतो. आता इथे छान असं आपलं हे बटर लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की या पद्धतीने थोडासा तवा फिरवून मी सर्व बाजूने आपला जो हा डोसा आहे तो छान असा भाजून घेतलेला आहे. आपला डोसा खालच्या साईडने देखील छान सुंदर असा भाजला गेलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपल्या डोशाला किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि जाळी देखील छान आलेली आहे. आता याच पद्धतीने आपण इथे आणखीन एक डोसा तयार करून घेणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपण तव्यावर पाणी शिंपडून घेतलं आणि एखाद्या कपड्याने छान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर डोसा टाकायचा. त्यामुळे अशा पद्धतीने जर डोसे केले तर अजिबात डोसे आपले तव्याला चिटकत नाहीत आणि मस्त असे आपले हे डोसे तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता की मी पुन्हा त्यावर मस्त असं बटर लावून घेतलेलं आहे आणि इथे आपला मस्त हा डोसा देखील छान तयार झालेला आहे. हे डोसे या पद्धतीने केले की अजिबात तव्याला चिटकत वगैरे नाहीत आणि मस्त असे आपले डोसे तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता की अगदी हॉटेलपेक्षाही भारी असे आपले हे डोसे इथे तयार झालेले आहेत. आपल्या डोशांना मस्त असा रंग आलेला आहे. इथे आपले हे तयार केलेले डोसे, चटणी आणि बटाट्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे.